नमस्कार. राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी बांधव दरवर्षी पीक विमा भरतात परंतु खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेरकार खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, गेल्या 3 ते 4 वर्षांपासून आपण पीक विमा भरतो आणि पीक विमा भरल्यानंतर तो पीक विमा मंजूर देखील होतो. पोर्टलवरती पैसे सुद्धा दिसतात, परंतु खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही. आता पीक विमा जमा होऊन सुद्धा मंजूर होऊन सुद्धा पैसे खात्यावरती जमा का होत नाही, तसेच सरकार आणि पीक विमा कंपन्यांमध्ये कोणतं गोड बंधन होतं, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आता शेतकरी बांधवांनो समोर आली असून अखेरकार खूप दिवसांची प्रतीक्षा शेतकरी बांधवांची संपली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने एकाच दिवशी तब्बल 7 निर्णय निर्गमित केले आहेत आणि यामुळे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कोट्यवधी रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती कोणकोणत्या वर्षाचा पीक विमा जमा होणार, किती रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार, सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. जर शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील 2 ते 3 वर्षांपासून दरवर्षी पीक विमा भरत असाल आणि तरीही तुमच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल आणि पीक विमा कधी जमा होणार अशी जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. कोणत्या वर्षीचा पीक विमा जमा होत आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना किती रुपये मिळणार, कोणकोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार, किती रुपये जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि जर का कदाचित तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होत नसतील, तर पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार जेणेकरून तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होतील. तर आता या सर्व प्रश्नांची उत्तरे शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा, जेणेकरून अशी पीक विमा योजना विषयी माहिती तुम्हाला मिळत राहील. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. शेतकरी बांधवांनो, पीक विमा वितरणा संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या खात्यावरती नेमके पीक विमा कधी जमा होणार, किती जमा होणार, हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. त्याकरिता आता व्हिडिओला 2 ते 3 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही अनेक दिवसाभरापासून आपण ज्या बातमीची चापकासारखी प्रतीक्षा करत होतो, अखेरकार ती बातमी आपल्यासाठी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. शेतकरी बांधवांनो, सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे, फक्त लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही इथे बघू शकता, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून आपण या ठिकाणी काय करतो, पीक विमा भरतो, पीक विमा मंजूर होतो, पोर्टलवरती पैसे देखील दिसतात, परंतु पैसे खात्यावरती म्हणजेच की 1 रुपया सुद्धा शेतकरी बांधवांनो जमा होत नाही. मग आता सरकार विमा कंपन्यांमध्ये नेमकी काय गोड बंधन होतं, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारने पीक विमा वितरित करण्याचं तर ठरवलं आहे, परंतु नेमके कोणत्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पीक विम्याचा लाभ मिळणार, कोणते जिल्हे आहेत, त्यामध्ये आजपासूनच पीक विम्याचं वितरण होणार आहे. 2022 ते 2025 पर्यंतचा रखडलेल्या पीक विम्याची तुम्ही देखील प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची खरोखर संपली आहे असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झाली असून आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. आता पहा, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यामध्ये आली असून केले घोषणेप्रमाणे आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 17,500 रुपये पीक विमा रक्कम जमा व्हायला आजपासूनच सुरुवात झालेली आहे. परंतु फक्त याच जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे, हे देखील राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो सांगण्यामध्ये आलेलं आहे. नेमके ते कोणते जिल्हे आहेत ते पाहूया. त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही, तुमचं नाव आहे की नाही, हे नक्की तपासायचं आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यावरती
रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील दक्षता घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो। त्यामुळे आता चला पाहूया नेमके ते कोणते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे। नंबर 1 वरती आहे शेतकरी बांधवांनो कोल्हापूर। कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल 2022, 2023, 2024, 2025 या प्रलंबित पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। आता राज्य सरकारने तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो अकोला मधील शेतकरी असाल 2025 ते 2022 पर्यंतचा प्रलंबित पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे दूर करण्यामध्ये आलेली आहे। आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता तुमच्या देखील खात्यावरती 17,500 रुपयांची पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो ज्यांची जास्त नुकसान असेल त्या शेतकरी बांधवांना 25,000 रुपयापर्यंत सुद्धा रक्कम मिळू शकते। त्यानंतर शेतकरी बांधवांनो बीड मधील शेतकरी असाल, तुम्हाला पण पीक विम्याची प्रतीक्षा असेल, पीक विमा कधी जमा होणार अशी तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर बीड मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा राज्य सरकारच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आलेली आहे। बीड जिल्ह्याचं सुद्धा यादीमध्ये नाव आलेलं असून आता बीड जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा म्हणजेच की पैशांचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो अमरावती मधील जर शेतकरी असाल, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल 2022, 2023, 2024, 2025 या प्रलंबित मधील तुम्ही कोणत्या पण एका म्हणजेच की पीक विमा भरलेला असेल, या 3 ते 4 वर्षामध्ये कोणत्या तरी एका वर्षी तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती काहींना 17,000 रुपये मिळतील, काहींना 17.5 मिळतील, काहींना 20,000, काहींना 22 तर काहींना 25,000। ते तुमच्या नुकसानीवरती अवलंबून असतं, ते तुम्हाला काय तुमच्या हेक्टरी प्रमाणे दिले जातात। त्यामुळे दर शेतकरी बांधवांना वेगवेगळी रक्कम मिळत असते, पण नक्की पैसे मिळणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील असा प्रश्न असेल की इतक्या दिवस रखडलाय आम्ही तर दरवर्षी पीक विमा भरतो पण एक वर्षी सुद्धा पीक विम्याची रक्कम जमा होत नाही, तर आता अशी तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता राज्य सरकारने तुमच्यासाठी मोठा निर्णय घेतलेला असून खरीप 2025 मधला सुद्धा तुम्हाला पीक विमा रक्कम देण्यामध्ये येणार आहे। त्याकरिता आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। गडचिरोली मधील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो गोंदिया जिल्ह्यामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, गोंदियामधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तुम्हाला पण 2022 ते 2025 पर्यंतचा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर हिंगोली मधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा